मेष रास हा आठवडा तुमच्यासाठी निर्णयक्षमता, धाडस आणि नवीन सुरुवातींचा ठरणार आहे. तुमचा राशीस्वामी मंगळ तुमच्या कृतीत वेग आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. मात्र संयम राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या कालावधीत सूर्य आणि बुध युतीमुळे बुधादित्य योग तयार होण्याची शक्यता आहे. हा योग बुद्धिमत्ता, सादरीकरण आणि नेतृत्वगुण वाढवणारा आहे. तसेच गुरुकडून अनुकूल दृष्टी लाभल्यास सल्लागार, शिक्षक आणि व्यवस्थापक वर्गाला या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. शनी संयमाची परीक्षा घेऊ शकतो, तेव्हा कुठल्याही कामाच्या पद्धतीमध्ये शॉर्टकट टाळा. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो. ऑफिस पॉलिटिक्सपासून मात्र दूर राहा. आठवड्याच्या शेवटी मुलाखत किंवा पदोन्नती संदर्भात सकारात्मक बातमी मिळू शकते. निर्णय घेताना भावनेपेक्षा तर्काला महत्त्व द्या. मेष राशीच्या व्यावसायिकांना ह्या आठवड्यामध्ये मार्केटिंग, डिजिटल प्लॅटफॉर्म असणारे कन्सल्टिंग क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. भागीदारीत थोडा गैरसमज निर्माण होऊ शकतो. मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. गुरुवार व शुक्रवार नवीन व्यवहारासाठी शुभकारक ठरतील. धाडस करा, पण अति आत्मविश्वास टाळा. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित करण्यासाठी हा योग्य काळ आहे. बुधादित्य योगामुळे स्मरणशक्ती चांगली राहील. मोबाईल, सोशल मीडिया विचलन कमी ठेवा. गणित, तांत्रिक विषयात प्रगती कराल. दररोज किमान 15 मिनिटे पुनरावलोकन केल्यास उत्कृष्ट परिणाम लाभतील. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये मेष राशीच्या जातकांना जोडीदारासोबत संवाद वाढवणं गरजेचं आहे. न बोलल्यामुळे गैरसमज वाढू शकतात. प्रेमसंबंधात स्पष्टता ठेवा आणि शक्यतो सस्पेन्स नको. सिंगल व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी छोटा प्रवास किंवा डिनर प्लॅन करू शकता. त्यामुळे तुमचे नाते अधिक चांगले बनेल. भावनिक संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च संभवतात. घर, वाहन व आरोग्यासंदर्भात आवश्यक खर्च करणं गरजेचं आहे. जुन्या गुंतवणुकीतून छोटा लाभ होईल. कर्ज परतफेडीचा विचार सुरू करा. बजेट प्लॅन तयार केल्यास पुढील महिन्यासाठी त्याबाबत तुम्ही आर्थिक फायदा स्वतःचा करून घेऊ शकता. जोखीमयुक्त गुंतवणूक टाळा. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना डोकेदुखी, रक्तदाब व आम्लपित्ताचा त्रास या आठवड्यात होऊ शकतो. तेव्हा उशिरापर्यंत जागरण टाळा. मसालेदार अन्नपदार्थ कमी सेवन करा आणि योग व प्राणायाम किमान रोज 15 मिनिटे करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवून शरीराला विश्रांती मिळेल आणि योग्य ऊर्जेचा वापर तुम्ही करू शकाल. मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1, 3 व 9. शुभ रंग आहे लाल व केशरी. शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 17 व 20 फेब्रुवारी. व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, मंगळ ग्रहाचा प्रभाव वाढवण्यासाठी येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 11 लाल फुले अर्पण करा आणि ओम क्राम क्रीम क्रोम 6 भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळेला मंदिरात बसून जप करा. गरजूंना लाल वस्त्र किंवा मसूर डाळ दान करा. हा उपाय केल्यामुळे येणारे अडथळे कमी होऊन तुमची कार्यसिद्धी वाढीस लागेल. ह्या आठवड्याचा मेष राशीसाठी विशेष संदेश, धाडस तुमची ताकद आहे, पण संयम तुमचा विजय निश्चित करेल. योजना करा, कृती करा आणि विश्वास ठेवा. हा आठवडा तुमच्या प्रगतीचा एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो.